मित्रांनो, साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांनी एका घटनेमुळे बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला। काय होती ती घटना, चला जाणून घेऊयात। कमल हसन यांनी तमिळ सिनेमा गाजवला होता आणि म्हणून त्यांना हिंदीतूनही ऑफर्स येत होत्या। हिंदीत त्यांनी एक दुजे के लिए यामधून पदार्पण केलं। पुढे सनम तेरी कसम, सागर, जरा सी जिंदगी, सदमा, ये तो कमाल हो गया अशा सिनेमातून छान कामे केली। मात्र हिंदीत लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि चेन्नईमध्ये जाऊन आपलं काम कॉलिवूडमध्ये सुरू ठेवलं। आणि त्याचं कारण होतं हिंदी निर्माते दिग्दर्शकांचा ॲटिट्यूड। कामाच्या निमित्ताने मनमोहन देसाई यांच्याशी त्यांची भेट झाली तेव्हा कमल हसन यांनी स्क्रिप्ट बघण्याची इच्छा व्यक्त केली। त्यांच्या या मागणीमुळे मनमोहन देसाई आणि निर्माते नाराज झाले। ते म्हणाले की खुद्द अमिताभ बच्चन सुद्धा आम्हाला स्क्रिप्ट मागत नाहीत। यानंतर कमल हसन यांना कळलं की हिंदीत काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे जी त्यांना जमणार नाही आणि त्यामुळे त्यांनी पुढे बॉलिवूड सोडलं। या विषयावर तुम्हाला काय वाटतं याबाबत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा।